त्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्यांचं रूपांतर वादामध्ये होते. घरामधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात. घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत. यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. घरातील दोषमुक्त होऊन मनशांती मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील. चला तर मग हा उपाय कोणता हे स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही ह्या उपायाला सुरुवात करायला हरकत नाही. दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळदी कुंकू टाका. हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश करते. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरठ्यावर पट्ट्या ओढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. गाय आपल्याला दूध देते, अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते आणि गायला हाकलून लावू नये. गायला अन्न आणि गुळ द्यावे. यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि सुख शांती नांदते. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते. 10 महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे आणि त्यांचे स्वच्छ ठेवावे. सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते. एखाद्या दिवशी कागदावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत बाळगा. रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे. सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे. सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतर ड्रायव्हिंग सुरू करावे. पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावे आणि उदबत्ती लावावी. दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे, इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे. दिवसभरातील नफा तोटा यांना समर्पित करावा. कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे, जाते म्हणू नये. घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळा. घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे, विटा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी. दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे. घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे. आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी. नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना यंत्र बाळगा आणि उपाशी पोटी जाऊ नये. एखाद्या स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा. देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेतल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उद्योगधंदा व्यवसायात बरकत येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी. इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे आणि 5 प्रदक्षिणा घालाव्यात. घरातील वादविवाद टाळण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवू नये. स्वामींच्या विविध उपाय आणि इतर गोष्टींसाठी मयूजवर 18ला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा चांगल्या व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.